सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 त्याच्यातील 4था टॉपिक कम्युनिकेशन. या कम्युनिकेशन धडामध्ये येणारे अतिशय महत्वाचे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. तर 42 कन्सेप्ट कंप्लीट झालेले. आता 43वा कन्सेप्ट बघूया. इथं काही महत्वाची टर्म्स आहे, म्हणजे शब्द आहे जे कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये वापरतात आणि या शब्दांचा अर्थ पेपरला विचारतात. त्यामुळं आहे ते इंग्लिश शब्दामधूनच आपल्याला त्या शब्दांचा अर्थ ओळखूया. किनेसिक्स म्हणजे काय? किनेसिक्सचा अर्थ होतो पोस्चर्स, जेस्चर्स अँड हेड नॉड्स. किनेसिक्स या शब्दांचा अर्थ काय? व्यक्ती जेव्हा बोलत असतो, व्यक्ती जेव्हा कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये असलेले एखाद्या व्यक्ती तो कसा उभारतो, त्याचा बॉडी लँग्वेज कसा आहे, तो कसा मान हलवतो, कसा डोकं हलवतो. ओ यस यस यस, नो नो नो, करेक्ट, कम हिअर. जे बॉडीच्या सहाय्याने भावना व्यक्त करत असेल तर त्याला किनेसिक्स म्हणतात. ताट उभारण्याने, नम्र उभारण्याने, पोस्चर्स, जेस्चर्स, हावभाव, ओके, आणि हेड नॉड्स याला किनेसिक्स म्हणतात. ऑक्युलेसिक्स लक्षात घ्या. ऑक्युलेसिक्स म्हणजे काय? इट इज अ सायन्स ऑफ द मुवमेंट ऑफ अवर आईज. ऑक्युलेक्स इज ऑल्सो युज्ड, दिस टर्म युज्ड इन कम्युनिकेशन प्रोसेस. कम्युनिकेशन मध्ये या शब्दांचा वापर होत असतो. ऑक्युलेक्स ह्याचा अर्थ आपला जो डोळे आहे, डोळ्याच्या सहाय्याने आपण बोलत असतो, डोळ्याच्या सहाय्याने आपण भावना व्यक्त करतो, डोळ्याच्या सहाय्याने आपण माहिती देत असतो. म्हणजे मुवमेंट ऑफ द आईज. दुःख झालं, आश्चर्य झालं, राग आलं, डोळ्याच्या सहाय्याने भावना व्यक्त करतो. ऑक्युलेक्सिक्स. पॅरालिंग्विस्टिक ला काय म्हणतात तर जे पिच, टोन आणि मॉड्युलेशन, आपला जो स्वर आहे, आपला जो ध्वनी आहे, आपला जो साऊंड आहे, त्या साऊंडचा स्वर एकदा जास्त, एकदा कमी, एकदा स्पीड, एकदा स्लो, उच्चार, ध्वनी उच्चाराला आपण पॅरालिंग्विस्टिक असे म्हणतात. पॅरालिंग्विस्टिकच्या सहाय्याने आपण कम्युनिकेशन करू शकतो. प्रॉक्सिमिक्सचा अर्थ आहे सायन्स ऑफ स्पेस. सायन्स ऑफ स्पेस. दोन व्यक्ती बोलत असताना, संवाद साधत असताना, कम्युनिकेशन करीत असताना दोघांमध्ये थोडं डिस्टन्स असणं गरजेचं आहे. दोघांमध्ये थोडं स्पेस असणं. थोडं बघा, एकदम क्लोज येऊन बोललं तरी तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. खूप लांब असून कम्युनिकेशन केलं तरी व्यवस्थित होत नाही. दोघांमध्ये म्हणजे स्पीकर आणि लिसनर दोघांमध्ये एक व्यवस्थित अंतर असेल तर तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असतो. आर्टिफॅक्ट म्हणजे काय? आर्टिफॅक्ट मीन्स अपिअरन्स, क्लॉथिंग अँड पर्सनल ऑब्जेक्ट. व्यक्तीचा जो ध्येय, व्यक्ती परिधान केलेले शर्ट, ड्रेस किंवा त्याचा कसं तो दिसतो आणि कोणतं वस्तू तो वापरतो त्याच्यावरनं आपला कम्युनिकेशन होत असतो. महात्मा गांधीजीच्या हातात काठी आहे, ओके, दॅट इज अन आर्टिफॅक्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती पुस्तक आहे, that is the artifact of that man. क्रोमेमिक्स म्हणजे काय? क्रोमेमिक्स म्हणजे द कन्सेप्ट ऑफ टाइम. कन्सेप्ट ऑफ टाइम. बोलत असताना क्रोमेमिक्सचा वापर करतो आपण. खूप स्लो बोललं तरी चालत नाही, खूप फास्ट बोललं तरी चालत नाही. कम्युनिकेशन मध्ये स्पेस देऊन आपण बोललं पाहिजे, कम्युनिकेशन केलं पाहिजे. दॅट इज द Chromics means the concept of time in communication. Then tactilics म्हणजे काय? Tactilics means the language of touch. आपण स्पर्श करून भावना व्यक्त करतो, त्याला tactilics असे म्हणतात. Then mandatory for effective communication म्हणजे काय? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असताना, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करीत असताना काय गरज आहे तर पहिला आहे अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. दुसरं आहे पोलाइटनेस म्हणजे नम्रता पाहिजे आणि लिसनिंग, व्यवस्थित आपण ऐकलं पाहिजे.
तरच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असतो. इथं मॅच द फॉलोइंग काही वर्ड. व्हॉट्सअप सुरुवात कोणी केले? जॉन कॉम. फेसबुकचा मार्क झुकरबर्ग. ट्विटरचा जॅक पॅट्रिक डॉर्सी. आणि गुगलचा जो आता सीईओ आहे सुंदर पिचाई. ह्या व्यक्तीचं नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. थँक्यू सो मच. नमस्कार.